निस्वार्थ प्रेम कुणात असेल? तर म्हणाले ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांच्यामध्ये हे प्रेम असेल. तर म्हणाले ब्रह्मदेव आणि यांच्यात प्रेम असू शकत नाही. कारण म्हटले ब्रह्मदेव तर सारखं सृष्टीच्या निर्मितीच्या कार्यात मग्न असतात, ते सरस्वती मातेला वेळच देत नाहीत. म्हटले मग त्यांच्यात हे प्रेम कसं असू शकते? आणि त्याच सभेमध्ये नारदही बसलेले होते बघा. नारद म्हणाले की मग कुणात असो या नसो, पण माझे प्रभू भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात हे प्रेम नक्कीच आहे. मग ऋषीमुनी म्हणाले की हे त्यांच्यात प्रेम तर असू शकत नाही म्हटले. कारण म्हटले भक्ताने बोलवल्याबरोबर देव जेवत्या ताटावरून उठून जातात. म्हटले त्यांच्यात हे प्रेम असू शकत नाही. मग नारद म्हटले आता तुम्हीच सांगा हे निस्वार्थ प्रेम कुणात आहे? मग ऋषीमुनी म्हणाले की जर प्रेमाची परिकाष्ठा जर केली कुणामध्ये असेल तर ते आहे भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्यामध्ये हे प्रेम आहे. कारण हे आहेतच अर्धनारी नरेश्वर, हे अर्धनारी नरेश्वर आहेत. कारण हे भगवान महादेव पार्वतीमध्ये आणि पार्वती माता महादेवामध्ये हे दोघेही एकमेकांमध्ये वास करतात.